भारत देश 57% खाद्यतेल इतर देशांकडून दरवर्षी आयात करतो। याचा थेट अर्थ असा होतो की भारत देश खाद्यतेल निर्मितीच्या बाबतीत स्वतःच्या देशावर अवलंबून नसून 57% आयातीवर अवलंबून आहे। याचा थेट अर्थ असा होतो की सोयाबीन भारत देशामध्ये जे पिकवले जाणारे सोयाबीन आहे ते खाद्यतेल निर्मितीसाठी कमी पडत आहे। तरीही सोयाबीन उत्पादकांना त्यांच्या पिकवलेल्या मालाला भाव मिळाला का तर नाही। गेल्या 2025 रोजी 5,328 रुपयांचा हमीभाव केंद्र सरकारने दिलेला असताना तेल उत्पादक कंपन्यांनी व्यापाऱ्यांनी 40 ते 42 रुपयाने सोयाबीन खरेदी करून सोयाबीन उत्पादकांच्या जखमेवर एक प्रकारे मीठच चोळण्याचे काम केले होते। याचे थेट कारण असे आहे की गौतम अदानी यांची अदानी विल्मर आणि रामदेव बाबा यांची रुची सोया या दोन कंपन्या भारत देशातील जवळपास 60% तेल निर्मिती करतात आणि इतर तेल ते आयात करून भारत देशाला जवळपास 60% तेलाचा पुरवठा या दोन कंपन्या करतात। या दोन कंपन्यांच्याच वरदहस्तामुळे सोयाबीन उत्पादकांचे सोयाबीन हे कमी भावात विकले जात आहे आणि त्यांच्यावर केंद्र सरकारचा वरदहस्त असल्यामुळे ते सोयाबीन उत्पादकांचे भाव वारंवार पाडत आहेत। अदानी विल्मर आणि रामदेव बाबांच्या रुची सोया आणि केंद्र सरकार या संपूर्ण घटकांचा मी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर असा निषेध करीत आहे। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा। जय जवान जय किसान।